इस महाराष्ट्र में अगर शोभा न होते तो सबकी सुन्नत होती। काशी की कला न होती थी अगर मस्जिद न होती थी, अगर न होते सिनेमा, और इस मुंबई में अगर न होते बाला साहेब तो मराठी कभी भी नहीं होती। योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय मला जोरदार टाळ्याने स्वागत करायचे आहे। त्यानंतर इयत्ता 9वी त्यानंतर काय सांगाल भाई, आज या ठिकाणी शिवसेनेचा वर्धापन दिन मोठ्या आनंदात संपन्न झाला, काय काय प्रोग्राम होते, काय सांगा? आज शिवसेनेचा घोडबंदर 48वा वर्धापन दिन 16 आम्ही इकडे आमच्या पूर्ण शाखा प्रमुख अजय तरे, आमचे जेवढे पदाधिकारी युवा सेनेचे महिला आघाडी, आम्ही जोमाने हा कार्यक्रम आज आयोजित केला होता आणि चांगल्या प्रकारे संपन्न केला। आजच्या दिवशी आम्ही 10 जानेवारी 1976ला शिवसेना प्रमुख हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते या शाखेचं उद्घाटन झालं आणि या शाखेवर ज्याने अफाट प्रेम केलं असे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचं प्रेम आणि यांचा आशीर्वाद आमच्या या शाखेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यावर आजपर्यंत आहे, म्हणून 48वा वर्धापन दिन 16 आम्ही साजरा केला आणि सत्याची महापूजा या शाखेमध्ये आम्ही आयोजित केली होती। त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा म्हणजे प्रत्येक वर्षी आम्ही करतो आणि याही वर्षी आम्ही या मोठ्या थाटामाटाने सर्व तमाम कडवट शिवसैनिकांच्या शुभेच्छेने आम्ही इकडे सत्कार केलेला त्यांचा। त्याचप्रमाणे इकडे जो भजनांचा कार्यक्रम झाला, प्रासादिक भजन मंडळ उरण गोवटणे इथून जे कलाकार आले होते त्यांनी सुंदर असं भजन इकडे सादर केला आणि संपूर्ण घोडबंदर परिसराला लोकांनी मंत्रमुग्ध केला आणि सर्वांनी त्यांचे अभिनंदन केलं। भाई, प्रत्येक वर्षी जो आहे या ठिकाणी ऑर्केस्ट्रा केला जातो, परंतु यावेळेस संस्कृतीचं जतन करणारं भजन या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं, नेमकं कारण काय, काय उद्देश होता? उद्देश काय नाही, काहीतरी थोडा म्हणजे आमची जेव्हा आमची मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये ठरवलं का प्रत्येक वर्षी आपण ऑर्केस्ट्रा वगैरे करतो, तर यावर्षी काहीतरी वेगळं करूया, आपण चांगलं भजन म्हणजे लोकांपर्यंत काय म्हणजे आजकाल जी पिढी आहे ती कुठेतरी धार्मिक ठिकाणी त्यांचं वळण लागलं पाहिजे, त्यांना सुद्धा आवड झाली पाहिजे। आज एक ऍडव्होकेट कडू म्हणून जे तबला वादक होते, ऍडव्होकेट असून ते तबला वाजवतात, त्याच्यानंतर जो मृदुंग वाजवला ज्याने ते कलाकार ते इंजिनियर झालेत। म्हणजे आपल्या इकडचे जे परिसर म्हणजे घोडबंदर असू द्या, मीरा भाईंदर परिसर असू द्या, या काश्मीरा सध्याचा जो माहोल आहे तो खूप खराब आहे, कारण आम्ही प्रत्येक जेव्हा आमच्या शाखेमध्ये काही तक्रार येतात तर आम्ही त्या मुलांना खूप समजवतो, बघा का तुम्ही चांगला मार्ग पत्करा, तुम्हाला काय लागेल मदत ते आम्ही करू, कारण सध्याचा माहोल खूप खराब आहे, कारण व्यसनाधीश खूप म्हणजे शिक्षण कमी आणि व्यसनाधीश जास्त आहे, कारण बऱ्याच नाक्यावर म्हणजे बोलतात ना फेरे लागतात, जसे पान टपरी लागतात, तसे आजकाल बरेच म्हणजे लोक म्हणजे कोण कोरेक्सच्या व्यसनाधीश झालेत, कोणतं आता मी बरेच असं ऐकले का एमडीच्या मागे लागलेत। एमडी म्हणजे तिथं असं मी ऐकले का ते 6 महिन्याचा तो पाहुणा आहे जो एमडीचं व्यसन करतो। मी प्रत्येक म्हणजे या मीरा भाईंदर संपूर्ण महाराष्ट्राने संपूर्ण हिंदुस्थानच्या प्रत्येक जे विद्यार्थी आहेत आणि जे नागरिक आहेत त्यांना विनंती करेन, त्या मुलांना विनंती करेन का तुमची पिढी कशी पुढे जाईल ह्याचा आम्ही त्यांना जागर करून देतो।
का तुम्ही अशा ठिकाणी या का तुम्हाला काहीतरी चांगला मार्ग मिळेल. पण जे तुम्ही एखाद्याचा मुलगा एकुलता एक असतो आणि तोच व्यसनाधी झाला तर ते पूर्ण कुटुंब 20 वर्ष 25 वर्ष मागे जाते. पण त्यांच्या कुटुंबाचा जो नाव निघणार आहे म्हणजे त्यांचं जे नामोनिशाणा पूर्ण मिटून जातो. कारण मुलगा जर हातामध्ये राहिला नाही तर त्यांचा पुढे नाव पण चालवणार. म्हणून आम्ही काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न केला आहे. महिला वर्ग या ठिकाणी होता. महिलांना या ठिकाणी तुम्ही संधी दिली, सत्कार समारंभ केला, विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ केला. काय सांगाल? बघा म्हणजे बोलतात ना, महिला असतील तर कार्यक्रमाला नक्की शोभा येते. आणि ठाणे आमच्या मीरा भाईंदरच्या जिल्हा संघटक स्नेहल मॅडम कलसारिया या सुद्धा आल्या. ज्या ज्या पदाधिकारी मीरा भाईंदरमधल्या त्या सर्व इकडे येऊन गेल्या आणि त्यांचं प्रेम आहे या शाखेवर. कारण या मीरा भाईंदरातनं महाराष्ट्रामध्ये 3री शाखा आहे. त्याच्या शाखेचं उद्घाटन आमचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे जेव्हा आम्ही ज्यांना निमंत्रण देतो तर ते आवर्जून इथे येतात. त्याप्रमाणे पॅरा कमांडो ज्याने 11 गोळ्या झेलल्या आपल्या भारतात जेव्हा रक्षण करताना जेव्हा गोळीबार झाला, त्यांचा हल्ला झाला आणि स्वतःचा पाय स्वतःने कापला, असे आमचे मित्र म्हणजे आमचे सल्लागार पण आहेत आणि आमचे मित्र पण आहेत. मधुसूदन सुर्वे साहेब हे सुद्धा इकडे येऊन गेले. त्यांचा पण आम्ही सत्कार केला आणि त्यांचं सुद्धा खूप प्रेम आहे या शाखेवर. काय सांगाल साहेब, आज या ठिकाणी एवढा सुंदर प्रोग्राम झाला. ज्या शाखेला धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे पदकमल या ठिकाणी स्पर्श झालेले आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते या शाखेचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्याच शाखेचा आज 48वा वर्धापन दिन तुमच्या नशिबात आहे, तुम्ही करतायत, तुम्हाला ते हे मिळालेलं आहे. काय आनंद व्यक्त कराल आजच्या दिवशी? खरंच मी एक या शाखेचा शाखा प्रमुख म्हणून माझं भाग्य आहे की ज्या शाखेचं उद्घाटन सन्माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते या शाखेचं उद्घाटन झालं आणि त्या शाखेचा शाखा प्रमुख म्हणून मला या पदावर बसण्याचा जो मान मिळाला त्यासाठी मी शिवसेना पक्षाचं आणि या सर्व कुटुंबाचं मी मनापासून आभार मानेन. खरं तर या शाखेवर बाळासाहेबांचा जसा आशीर्वाद तसा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद तसेच आपले कुटुंब प्रमुख पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा आशीर्वाद आणि यामुळेच हे सर्व कार्यक्रम होत असताना सन्मान्य श्री कडवट आपले जे शिवसैनिक आणि कट्टर म्हणून ज्यांना आपण आजच्या या कालामध्ये, कारण की आजचा काल किती भयानक चालू आहे तो पण सर्वांना माहीत आहे. आपल्या या विभागाचे आपल्या याचे खासदार सन्माननीय राजेंद्र विचारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज आम्ही या शाखेचा 48वा वर्धापन दिन इथे साजरा करत आहोत. आणि खरंच जेवढे पण हे कार्यक्रम होतात त्यासाठी जेवढे आमचे शिवसैनिक कडवट शिवसैनिक आहेत त्यांची मेहनत असते आणि त्या मेहनतीमुळे आणि वरिष्ठांच्या आशीर्वादामुळे हा कार्यक्रम होतो आणि आम्ही एक फक्त माध्यम आहोत. आशीर्वाद आहे वरिष्ठांचा, बाळासाहेबांचा, दिघे साहेबांचा आणि आम्ही फक्त इथे एक माध्यम म्हणून काम करतो. जे भजनी मंडळ या ठिकाणी आले त्यांना ऐकण्यासाठी श्रोता वर्ग आला, शिवसैनिक आले, सर्वजण आजच्या या कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्या सर्व लोकांचे कसे धन्यवाद म्हणाल, काय सांगाल? खरंच खूप सुमधुर असं आम्ही बॅनरवरच टाकलेलं सुमधुर भजन संध्या म्हणून. पण जेव्हा ही भजन संध्या सादर झाली आमचे विभाग प्रमुख विनोदजी म्हात्रे साहेब यांनी हे सर्व भजनाचं आयोजन त्यांच्या ओळखीच्या ह्याच्यातून आणलं आणि खरंच या गावामध्ये असे सुंदर भजन ऐकण्यास भेटलं. त्यासाठी बरेच ग्रामस्थ आम्हाला बोलले की खूप सुंदर असं भजन आहे आणि एवढा सुंदर आवाज आणि सुंदर भजनाची जी मैफिल आम्हाला आस्वाद करायला भेटली त्यासाठी मी या सर्व भजन मंडळींचं मनापासून आभार मानेन. या घोडबंदर गावामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण करून गेले, एक दैवी शक्ती निर्माण, एक एनर्जी निर्माण करून गेले. त्यासाठी मी त्यांचं भजन मंडळींचं मनापासून या शाखेच्या वतीने मी आभार मानेन.